मॅच कडे आपण बोलतो ज्या ठिकाणी आपण पाहिलं की टॉस जिंकला होता रियान पुरस्कृत एवन नांदगाव संघानं. नांदगाव आपण म्हटल्यानंतर मुरुड तालुक्याला बिलॉंग करणारा संघ पाहायला मिळतोय. अगदी त्या गावामध्ये बऱ्याचशा शर्यतींचं आयोजन देखील केलं जातं. एक चांगली क्रिकेटची टीम या ठिकाणी येते. रिहान 11 पुरस्कृत एवन नांदगाव आणि त्याबरोबरने आपण मॅच कडे पाहिलं तर एका बाजूला सागर पाटील आहे, दुसऱ्या बाजूला आपण साहिल कांबळे देखील पाहतोय. सागर पाटील म्हटल्यानंतर पिंट्या ज्याला त्याचं निकनेम आहे आणि जरूर आपण पाहिलं अतिशय कमी वयामध्ये ज्याने स्वतःची ओळख निर्माण केली, स्वतःच्या गावासाठी खेळताना त्याने जबरदस्त फटकेबाजी देखील केली. अतिशय कमी वयामध्ये आपण बऱ्याच खेळाडूंना पाहिलं, ज्याच्यामध्ये आपण इंडियन प्रीमियर लीगला पाहिलं असेल, ऋतुराज गायकवाडला पाहिलं, त्यानंतर आपण व्यंकटेश अय्यरला पाहतो, त्यानंतर शुभमन गिल अगदी तयार फलंदाज आपण भारतीय संघाचे पाहतो. आणि त्यांना बघितल्यानंतर भारतीय संघ त्यांच्या सेफ हँडमध्ये असेल असं नेहमी वाटतं आपल्याला. असे नवीन नवीन फलंदाज ज्या क्षणी आपल्याकडे येतात त्या क्षणी आपल्याला देखील फार बरं वाटतं की आपलं भारताचं क्रिकेट हे देखील पुढे जाणार आहे. आणि त्यामध्ये आपण जरूर मॅचकडे वळतोय, ज्यामध्ये आपण त्यांच्या गावामधील एक चांगला खेळाडू ज्याने अलिबाग तालुका गाजवला असं सागर पाटील मैदानावरती आहे. स्ट्राईक वरती सागर पाटील, नॉन स्ट्राईक एंड वरती साहिल खांबे द मॉन्स्टर. मॉन्स्टर म्हणण्यामागचं कारण एक आहे, त्याच्याकडे असणारी ताकद ती तुम्हाला पाहायला मिळेल काही क्षणांमध्ये. आपण वळतोय मैदानावरती, पहिला चेंडू येतोय गोलंदाज नदीमचा. पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय स्क्वेअर लेग रिजनला चेंडू धावत चाललाय, 4 धावांसाठी अलॉंग द कार्पेट आलाय चेंडू. कम ऑन डीजे. धन्यवाद डीजे. आपण पाहिला आउटफील्ड अतिशय क्विक आहे आणि त्या क्विक आउटफील्ड वरती चेंडू ज्या ठिकाणी आपण गेलेला पाहिला डीप स्क्वेअर लेग रिजनला अलॉंग द कार्पेट सागरच्या बॅट मधून येतोय. पहिला तंत्रशुद्ध फटका, 4 धावांसाठी चौकार. नदीम वरती या ठिकाणी जरूर दर्पण पाहायला मिळणार का? या ठिकाणी क्लासिकल स्ट्रोक येतोय, अगदी फटका लगावलाय 6 धावांसाठी फ्लॅट अँड फ्युरियस. कम ऑन डीजे. थँक्यू सो मच डीजे मास्टर. आपण पाहिलं या ठिकाणी काय जबरदस्त फटकेबाजी करतोय, नुसतं नाव असून चलत नाही, काम या ठिकाणी दाखवतोय तो म्हणजे सागर पाटील. पिंट्याच्या बॅट मधून आपण पाहिला डीप पंबेड विकेट सीमार शपा षटकार पाहिला. नदीम काय करणार? पुढचा चेंडू या ठिकाणी मात्र कमबॅकिंग चेंडू आला. रिहान 11 पुरस्कृत एवन नांदगाव संघ देखील या ठिकाणी आपण पाहतोय इतक्या लांबून उगाच खेळायला आले नाहीयेत. त्यांच्याकडे देखील क्षमता आहे, त्यांच्याकडे देखील कॅपॅसिटी आहे, त्यांच्याकडे देखील सर्वोत्कृष्ट खेळाडूंचा बरणा आहे. नदीमचा या षटकामधील पुढील चेंडू, तेज तर्रा चेंडू आपण पाहिला, क्विकर वन चेंडू. अगदी आपण पाहिलं गतिमान अवस्थेमध्ये गती प्रदान करण्याचा प्रयत्न होतो या चेंडूवरती. सागर पाटील एका जागेवरती उभा आहे. आतापर्यंत त्याच्या बॅट मधून पहिल्या चेंडूवरती आला चौकार, त्यानंतर लगावला षटकार, त्यानंतर मात्र निर्धाव. पुढे सरसावत जाऊन मारण्याचा प्रयत्न, पडल्यानंतर चेंडू आपण पाहतो ऑफस्टिकच्या खूपसा बाहेर पडलाय आणि त्यानंतर पंचांचा इशारा आपण पाहतोय. पंचांच्या भूमिकेमध्ये आपण प्रवीण वाडकेरे पहिले तर लेग अंपायरांच्या भूमिकेमध्ये आहेत. मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये आपण जे पंच पाहतोय ते म्हणजेच कल्पेश मात्र यांना आपण पाहतोय, कुर्लाई गावाचे रहिवासी आहेत. षटोद लेंग चेंडू मैदानावरती आला, पडल्यानंतर अनएक्सपेक्टेड बाउन्स आपण मैदानावरती पाहतोय. सागर पाटील एक चांगला फलंदाज आपण स्ट्राईक वरती जरूर पाहतोय. आतापर्यंत आलेले चेंडू जर पाहिले तर पहिल्या 2 चेंडूंमध्ये 10 धावा आल्या आणि त्यानंतर मात्र एक अवांतर चेंडू सोडला तर गोलंदाज नदीमने त्याच्या गोलंदाजीमध्ये क्लास दाखवलाय. चांगला फटका मैदानावरती येतोय, डीप स्क्वेअर लाईनला क्षेत्ररक्षक तैनात आहे. जोपर्यंत फील्ड करतोय तोपर्यंत पहिल्या षटकाची या ठिकाणी सांगता आपण पाहतोय. पहिलं षटक मैदानावरती पूर्ण 12 धावांचं षटक आपण पाहिलं. पहिल्या षटकामध्ये आल्या त्या म्हणजे 12 धावा. पहिल्या षटकाचा बॅटिंग पॉवर प्लेचा खेळ संपला, त्यानंतर बॅटिंग पॉवर प्ले या ठिकाणी नसणार आहे. 3 षटक जर आपण पाहिले तर ऑनसाइड आणि ऑफसाइडच्या दिशेने क्षेत्ररक्षण सजवलं जाईल, किंबहुना आपण 360 अंशाचं मैदान पाहतोय.
ज्या 360 अंशाच्या मैदानावरती आपण अनेकसे फलंदाज पाहिलेत. आजच्या दिवसामध्ये आपण पंकज जाधव फलंदाज पाहिला, चांगली फलंदाजी केली. त्यानंतर गेल्या मॅच मध्ये जरूर आपण तंत्रशुद्ध फलंदाजी पाहिली होती प्रसाद राऊतची. त्यानंतर आपण जरूर मॅन ऑफ द मॅचचा हकदार ठरला होता तो म्हणजेच पंकज शिलीमकरची देखील आपण फलंदाजी पाहिली होती आणि चांगली गोलंदाजी देखील त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती. जरूर मागच्या मॅच मध्ये पराभूत झाला होता शिवसाई अपघात संघ आणि ती मॅच जिंकली होती ती म्हणजेच गावदेवीचा आशीर्वाद घेऊन आले वाशिक संघानं. हे सामने आपण पाहतो गावदेवी चषक 2022 ची स्पर्धा. ₹1,00,000 या ठिकाणी दिलं जाईल. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक, द्वितीय क्रमांक आपण पाहतोय ₹50,000, तृतीय आणि चतुर्थ क्रमांक आपण जर पाहिला तर या ठिकाणी ₹25,000 आणि चषक देण्यात येईल. त्या पद्धतीने या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, मॅन ऑफ द सिरीज हे देखील पारितोषिक असणार आहेत. गोलंदाजी करण्यासाठी सामरान मैदानावरती येतोय. षटक क्रमांक दुसरं हे त्याच्या माध्यमातून सुरू केलं जाईल. या ठिकाणी A1 नांदगाव संघ पाहायला मिळाला. रेहान 11 पुरस्कृत A1 नांदगाव असे संघाचं नाव आहे आणि जरूर अगदी वेळेमध्ये संघ आला होता त्याबद्दल त्यांचं कौतुक आहे, कारण या पूर्णतः मॅच मध्ये वेळ वाचवण्याचं काम त्यांनी केलंय. एका बाजूला आपण पाहतोय दिघोडी संघ या ठिकाणी मैदानावरती आहे, ज्यामध्ये आपण सागर पाटीलला पाहतोय. नाव सेकंड वरती आहे साहिल खांबे. षटक क्रमांक दुसरं सुरू केलं जाईल. गोलंदाजच्या मोर्चावरती सामना येतोय. पहिला चेंडू मैदानावरती आपण पाहिला. पहिला चेंडू तेज तर्रार मारा होता. पडल्यानंतर चेंडू जरूर वाईट म्हणून घोषित केला गेला. पहिल्या चेंडूवरती ही धाव देखील अर्जित केली जाईल. डबल कावरती आपण धावा पाहतोय. 13 धावाला षटक क्रमांक दुसरं सुरू केलं गेलं सामनांच्या माध्यमातून. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा आपण पाहतोय चेंडू बॅक टू बॅक दुसरा वाईड आला. डबल कावरती आलेला हा चेंडू अवांतर म्हणून घोषित केला गेला. पंचांच्या भूमिकेमध्ये यावेळेस आपण प्रवीण जीवानखडे यांना पाहतोय. लेग अंपायरिंग ही भूमिका स्वीकारताना आपण कल्पेश म्हात्रे कालचा दिवस पाहिलाय आणि जरूर एक चांगलं पंच म्हणून त्यांना एकाने या टुर्नामेंट मध्ये नियुक्त केलं गेला. आपण बोलतोय सामरान ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय या संघामध्ये एक चांगला खेळाडू जरूर आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट. आता मात्र आपण चेंडू पाहिला तर डॉट चेंडू आलाय. पहिल्या 2 अवांतर चेंडू नंतर येणारा हा चेंडू मैदानावरती डॉट म्हणून घोषित केला गेला. षटक क्रमांक आपण पाहतोय दुसरं मैदानावरती प्रगतीपथावर आहे. चांगला फटका मैदानावरती येतोय. चेंडूवरती चांगलं क्षेत्ररक्षण डीप स्क्वेअरला ग्रीजनला अगदी चेंडूवरती पोहोचला आणि तोपर्यंत आपण पाहिलं डबलकावरती धाव देखील पाहायला मिळाली. एका बाजूला दिघोडी संघाचे दोन्ही फलंदाज जे तडाखेबंद फटके खेळण्यासाठी प्रसिद्ध आहेत, जे आपण पाहिलं कधीही अकराळ विकराळ रूप धारण करू शकतात, ज्यांच्याकडे भयानक टॅलेंट आहे, त्यांच्यामध्ये क्षमता आहे, कॅपॅबिलिटी देखील आहे. पुढचा चेंडू मी म्हटल्याप्रमाणे साहिल खांबेची पॉवर मैदानावरती चेंडू जातोय डीप मिड विकेट बाउंड लाईनच्या वरून 6 धावांसाठी येतोय षटकार. सन्मान्य विजयजी पाटील आपल्याला विनंती आहे की आपण स्टेजवरती येऊन स्थानापन्न व्हायचं. सन्मान्य विजयजी पाटील. पुढचा चेंडू आपण डबल कावरती पाहतोय. लॉफ्टेड फटका शॉट जरूर चांगला होता, मात्र आपण पाहिलं कॅच देखील ड्रॉप होत्या. इलिव्हेशनची थोड्या कमी प्रमाणावरती पाहायला मिळाली. फटक्यामध्ये असणारी ताकद या ठिकाणी कुठेतरी कमी पडली की काय असा प्रश्न मनामध्ये येतोय. किंवा आपण ही कॅच पाहिली तर साहिल खांबे कसा फलंदाज आहे जो कॅच सोडल्यानंतर आणखी आक्रमक रूप धारण करू शकतोय. त्याच्या बॅट मधून आपण पाहिलं होतं आक्रमण केलं गेलं डीप मिड विकेटला. सामना मैदानावरती आहे. षटक क्रमांक आपण या ठिकाणी दुसरं पाहतोय. सामना गोलंदाजच्या मोर्चावरती पुन्हा एकदा नोमॅन लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. एक धाव धावफलकावरती येत्या. एका धावेने आपण धावफलकावरती येणाऱ्या धावसंख्येचा विचार केला. धावफलकावरती आलेला बदलाव देखील आपण पाहिला तर म्हणजेच 24 धावा या धावफलकावरती आल्यात. सामना आपण पाहतोय या ठिकाणी गोलंदाजी करण्याचा प्रयत्न जरूर करतोय. एक चांगला अटेम्प्ट आणि त्यानंतर केलेलं कमबॅक देखील आपण पाहिलंय. आतापर्यंत साहिल खांबेला जीवनदान दिलं गेलं ते म्हणजे एकदा, त्यानंतर चेंडू नोमॅन लँड मध्ये ट्रॅव्हल झाला. सामनांचा या षटकामधील पुढील चेंडू
बीमर चेंडू या ठिकाणी घोषित केला. ऍज पर लॉ नंबर 21च्या आधारे बीमर चेंडू आपण मैदानावरती पाहतो. चेंडू ट्रॅव्हल झाला होता डीप स्क्वेअर लेगला. धावफलकावरती आल्या धावा देखील आपण पाहिल्या, त्या म्हणजेच 1+1 अशा पद्धतीने 2 धावा धावफलकावरती येत आहेत. स्कोरर मित्र आपण पाहतो, ज्यांच्या माध्यमातून एक चांगली गुणलेखकी भूमिका त्यांनी निभावले. आजच्या दिवसामध्ये आपल्याला 2 स्कोरर मित्र पाहायला मिळाले, ज्याच्यामध्ये आपण सुरुवातीच्या सत्रामध्ये पहिल्या सत्रामध्ये स्कोरर पाहिला होता, तो म्हणजेच अमर ढेगे यांना पाहिलं होतं. त्यानंतर आपण स्कोरिंग करताना पाहतोय प्रतीक भितल्यानं देखील आपण पाहिलं होतं चांगलं स्कोरिंग. दोन्ही स्कोरर मित्र आपण पाहतो धावफलकावरती जरूर धाव पाहायला मिळतात. 27 धावा धावफलकावरती आल्यात. आपण पाहतो या मॅच मध्ये नो चेंडू नंतर जरूर प्रत्येक नो चेंडू ॲज इक्वल टू फ्री असं समीकरण मैदानावरती पाहायला मिळणार आहे. आणि त्या पद्धतीने धावफलकावरती 2 षटकांच्या अखेरीस 27 आल्या 27. आतापर्यंत पहिल्या षटकामध्ये आल्या 12 धावा आणि या षटकामध्ये आल्या त्या म्हणजेच 15 धावा. 2 षटकांच्या अखेरीस आपण धावफलकावरती आल्या धावा देखील पाहतोय, त्या म्हणजेच 27 रन अब तक बन चुके. बहुत ही बढ़िया मैच है जो मैच रिहान 11 पुरस्कृत A1 नांदगांव और दिगुड़ी के बीच में खेला गया है. अब तक बहुत ही बढ़िया बल्लेबाजी की है. साहिल कांबे ने एक छक्का जरूर लगाया और इस मैच में पूरी तरीके से लौटा अपनी टीम को. मॅच जरा क्विक खेळवा, कारण आपल्याकडे वेळ फार कमी आहे. आपण पाहिलं तर या मॅच मध्ये तुम्ही वेळ लावू नका. नो टीम मीटिंग्स, कारण यानंतर आपल्याला आणखीन 2 सामने आणि त्यानंतर एक महत्वपूर्ण मॅच, असे 3 टोटल मॅच खेळवायचे आहेत आणि ते सामने आपल्याला वेळेत पूर्ण करायचे आहेत. बॅड लाईट न होता आपल्याला हे सामने पूर्ण करायचे आहेत आणि त्यामुळे तुम्हाला मी विनंती करतोय की मॅच सुरू केली पाहिजे. 2 षटकं मैदानावरती आले. धावफलकावरती आपण धावा पाहिल्या तर 27 धावा या धावफलकावरती अर्जित केल्या गेल्यात आणि आतापर्यंत आल्या धावसंख्येमध्ये बदल होईल किंवा कितीपर्यंत मजल मारेल तो म्हणजे दिवगुडी संघ. सागर पाटील एका बाजूला चांगली घोडदौड करतोय, दुसऱ्या बाजूला साहिल कांबे सारखा आक्रमक फलंदाज स्टँडर्ड फटकेबाजी करतोय. आपण या ठिकाणी सन्मान करतोय सन्मान्य भूपेंद्रजी पेठारे, गावदेवी गोंधळपाडाचे स्पॉन्सर आहेत आणि त्याबरोबरने विजयजी पाटील यांचा देखील सन्मान करण्याची मी विनंती करतोय. गणेशजी गावडे यांना स्टेजवरती असणारे दोन्ही व्यक्तिमत्व फार मोठे आहेत आणि त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. षटक क्रमांक 2 संपला, तिसऱ्या सुरुवात केली गेली आहे. गोलंदाजी करण्यासाठी फहाद मैदानावरती आलात. आतापर्यंत आपण चेंडू देखील पाहिले, 2 चेंडूवरती 2 एकेरी धावा पाहायला मिळाल्यात. चांगला फटका पूल केलाय चेंडूला डीप स्क्वेअर लेग बाउंड लाईनच्या वरून लॉफ्टेड फटका. 6 धावांसाठी यो 6 कमांड डीजे. डीजे मास्टरनी काय गीत वाजवलंय? आम्ही क्रिकेटचे दिवाने आहोत, आम्ही क्रिकेटचे चाहते आहोत आणि आम्ही क्रिकेटवरतीच प्रेम केलंय. आणखीन एक दर्जेदार फटका, चेंडू जातो या वेळेस डीप मिडविकेट सीमा पार. षटकार कमांड डीजे. आपण पाहिलं होतं ज्या क्षणी साहिल कांबेची कॅच ड्रॉप झाली त्या क्षणी मी म्हटलं होतं की आता मात्र साहिल कांबे पासून तुम्हाला वाचावं लागेल. आपण एक फलंदाज पाहिला होता जशी क्रमांक 45 रोहित शर्मा
इडन गार्डनचं ते मैदान होतं, तिसरा फलंदाजाने झेल सोडला होता. त्या मैदानावरती आपण पाहिलं होतं 4 धावांवरती तो खेळत होता आणि त्यानंतर मात्र त्यांनी 264 धावांची ती नाबाद खेळी खेळली होती आणि तो त्याचा हायेस्ट इंडिव्हिज्युअल स्कोर आहे आतापर्यंत ओडिया क्रिकेटमध्ये. त्यामुळे प्रत्येक कॅच ज्या वेळेस तुम्ही ड्रॉप कराल त्यानंतर मात्र तुम्हाला अशा पद्धतीने नुकसान भोगावं लागेल. धावफलकावरती एकेरी धाव येते, 42 धावांपर्यंत मजल मारतोय तो म्हणजेच दिघोडी संघ. चांगला फटका मैदानावरती आला, अगदी समोर चेंडू जातोय. युट्यूब मास्टरला त्या ठिकाणी सलामी देतोय. कमॉन डीजे. नो टीम मीटिंग्स या ठिकाणी चौथं षटक मैदानावरती येईल. चला मैदानावरती कोणता चौथा गोलंदाज गोलंदाजीच्या मोर्चावरती पाहायला मिळेल. 3 षटकांमध्ये आपण धावा पाहतोय. आतापर्यंत आली सर्वात मोठी ओव्हर जर आपण पाहिली 21 धावांची पाहतवरती केलेलं आक्रमण. साहिल कांब्याच्या बॅटमधून आलेले 2 बहारदार षटकार आणि त्यानंतर एक दर्जेदार स्ट्रोक आपण साहिल सागर पाडलेच्या बॅटमधून पाहिला. 3 षटकांच्या अखेरीस आपण धावफलकावरती येणाऱ्या धावा देखील पाहिल्या तर 48 धावा धावफलकावरती आल्यात. 48 रन अब तक बन चुके हैं जहां पर आखिरी एक ओव्हर का शेष आना खेळ आना शेष आहे. आतापर्यंत आपण आलेल्या धावा पाहिल्यात. पहिल्या षटकामध्ये 12, त्यानंतर आल्या 15 आणि त्यानंतर आल्या 21 धावा आणि 21 धावांचं फार मोठं षटक आपण पाहिलं आणि 16 धावांचा ऍव्हरेज 16 धावांची शिकून आम्ही आपण पाहतोय. आतापर्यंत षटक क्रमांक 3 संपलं. यानंतर होणार सामना मी पुकार देतोय. गावदेवी वाशेत आणि बापदेव खंडाळ संघाचा कर्णधार टॉस बॉक्स मध्ये या. गावदेवी वाशेत आणि बापदेव खंडाळ संघाचा कर्णधार हा टॉस बॉक्स मध्ये आला पाहिजे. दिवेशला आपण पाहतो षटक क्रमांक 14. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिलाच ब्लॉक ऑनलाईनचा चेंडू आपण पाहिला. या चेंडूवरती केवळ दिशा दर्शवण्याचं काम केलं गेलं, गतीचा वापर केला गेला, किंबहुना सावध पवित्र आजमवला. साहिल खांबे आपण पाहतोय अलिबाग टेस्ट क्रिकेट मधील फार मोठं नाव आहे. दिघोडी म्हणजेच नवजीवन दिघोडी संघ आणि त्याचं प्रतिनिधित्व करताना आपण बऱ्याचदा त्याला पाहिलंय. त्यामध्ये आपण जर सागर पाटीलला देखील पाहतोय. एका बाजूला साहिल खांबे, दुसऱ्या बाजूला सागर पाटील पिंट्या मैदानावरती आहे. लॉफ्टेड फटका, व्हॉट अ स्ट्रोक, क्या बात आहे. 6 धावांसाठी येतोय सागर पाटीलच्या बॅट मधून दर्जेदार स्टँडर्ड फटका. 6 धावा कमावून डीजे. डबल कापवरती येणार धावा देखील आपण पाहतोय. सागर पाटीलने काय बहारदार फटका लगावलाय. आतापर्यंत आपण पाहिली तर पार्टनरशिप जी मजबूत पार्टनरशिप आपण पाहतोय. 56 धावांची पार्टनरशिप आपण पाहतोय ज्यामध्ये सागर पाटीलने योगदान दिलंय. आतापर्यंत षटकार लगावलेत. 2 दिवसांमधील पहिली सर्वात मोठी पार्टनरशिप आपण या ठिकाणी पाहतोय. आणखीन एक बहारदार लंबा, बहुत ही लंबा छक्का. कमान डीजे. थँक्यू डीजे. आपण पाहतो 13 चेंडू आणि 32 धावांवरती खेळतोय तो म्हणजे सागर पाटील. काय क्लासिकल फटके लगावतोय. प्रत्येक चेंडूवरती आक्रमण केलंय. आतापर्यंत त्याच्या स्लॉट मध्ये जो जो चेंडू आलाय त्याला क्लासिकल रित्या डिपॉझिट केलंय. 6 धावांसाठी ब्लास्ट आपण पाहिला. कमबॅक केलं जाईल का अंतिम षटक दिवेशच्या माध्यमातून. या ठिकाणी मात्र आपण पाहिला फटका फसलाय नोमॅन लँड मध्ये. चेंडू धरून टाकण्याचा प्रयत्न होता, कॅच ड्रॉप झाली. आपण जरूर पाहिलं या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. बॅकवर्ड स्क्वेअर एकदा क्षेत्ररक्षक येतोय. जोपर्यंत चेंडू खाली आला होता अगदी हातामध्ये आला आणि त्यानंतर तोंडाला लागला आणि अशा पद्धतीने कॅच ड्रॉप झाला. धावफलकावरती येणारे चेंडू जर आपण पाहिले तर अजूनही 2 चेंडू येणं बाकी आहेत. दिवेश पुन्हा एकदा. चेंडू जाते 1 बाउन्स आउट टू द फेन्स. 4 धावांसाठी आलाय चौका.
आऊट झालेले तो एक रेकॉर्ड होईल. एक तर धावांची पार्टनरशिप आणि जोडी एक. या ठिकाणी पारितोषिक येते साईराज गरजेच्या माध्यमातून दोघांना देखील 250 आणि 250 रुपयाचं पारितोषिक आलाय. आपण जर पाहिलं तर फटकेबाजी करण्याचा जो निर्धार केलाय सागर पाटील आणि साहिल खांबे आज या ठिकाणी आग होतात. आणखीन एक दर्जेदार बहारदार जखमेवरती मीठ चोळणारा षटकार येतो साधावासाठी यो 6. जोरदार टाळी स्वागत करा साहिल खांबे आणि सागर पाटील. क्या बात है. आतापर्यंत आपण पाहिलं दोन्ही फलंदाजांनी केलेली अनबिटेबल अनब्रोकेबल पार्टनरशिप आपण जर पाहिली तर या ठिकाणी 74 धावा लागल्यात. 75 धावा कराव्या लागतील. 75 रन बनाने पडेंगे. फाटक सर आपण मॅच मध्ये पाहिलं तर आतापर्यंत लागलेली या पूर्णतः 2 दिवसांमध्ये सर्वात मोठी पार्टनरशिप आपण पाहतोय. 74 धावा धावफलकावरती आल्यात. 75 धावांचं आव्हान या ठिकाणी उभारायचं आहे ते म्हणजे रिहान 11 पुरस्कृत इवन नांदगाव संघाला. त्यांच्याकडे देखील बॅट्समन आहेत. आपण वर्ल्ड टू टॉस बॉक्स कडे ओव्हर टू यू फडक सर. हॅलो, चला बापदेव खंडाळे कॅप्टन आणि गावदेवी वायशेत कॅप्टन टॉस साठी या त्वरित दुसऱ्या फेरीतला सामना असेल आपला आणि आपण त्वरित यायचं आहे. जर आपण पाहिलं तर या मॅच मध्ये 2 टर्निंग पॉइंट्स ठरले. पहिल्यांदा जर आपण पाहिलं साहिल खांबेला दिलं गेलेलं जीवनदान आणि त्यानंतर मॅच त्यांच्याकडून पूर्णतः ऑन झाली. त्यानंतर एक कॅच देखील ड्रॉप झाली होती या ठिकाणी सागर पाटीलची. सागर पाटीलने आपण जर पाहिलं तर या ठिकाणी फलंदाजी करत असताना धावा देखील मैदानावरती केल्यात. दोन्ही फलंदाजांकडे आपण पाहणार आहोत. 14 चेंडू 33 धावांवरती सागर पाटील नाबाद परतला. त्यानंतर 11 चेंडू आणि 35 धावांवरती साहिल खांबेने त्याचा क्लास दाखवला. अलिबाग तालुक्यामधील 2 सर्वोत्तम फलंदाज आपण पाहतोय. ज्या पद्धतीने आपण नांदगाव संघाला देखील पाहणार आहोत त्यांच्याकडे देखील बॅटिंग लाईनअप फार दांडगी असणार आहे. किंवा त्यांच्याकडे देखील क्लासिकल बॅट्समन असतील. त्यांच्याकडे देखील कॅलिबर आहे. त्यांच्याकडे देखील क्षमता आहे मॅच जिंकण्याची. अजूनही पहिलं सत्र संपलंय. पहिल्या सत्रामध्ये 74 आल्यात. 75 धावांचं टार्गेट येणाऱ्या 24 चेंडूवरती सेट करावं लागेल. थोडा निर्णय बदललाय. चालू सामन्यातला जो संघ विजय होईल त्याला कुबेर 11 अलिबाग टीमच्या अपोजिट खेळायचं आहे आणि ती नेक्स्ट मॅच असेल. थोडा निर्णय बदललेला आहे. थैंक यू यश. 74 रनों का यहाँ पर बड़ा पहाड़ खड़ा कर दिया है नवजीवन दिगोड़ी टीम ने और आने वाले हर गेंदबाज को यहाँ पर पीटते हमने देखा है. और अब 75 रनों का टारगेट यहाँ पर चेस करना है नांदगांव टीम को. नांदगांव टीम के पास भी बल्लेबाजी की लंबी कतार है और उसका जरूर टीम फायदा उठाना चाहेगी. और मैं जरूर यहाँ पर 2 रिकॉर्ड आपको बताऊंगा कि 74 रनों का अनबिटेबल अनब्रेकेबल पार्टनरशिप का रिकॉर्ड किया. उसके बाद 10 के 10 विकेट उनके नवजीवन निगड़े के शेष रहे और ये 2 रिकॉर्ड इस प्रतियोगिता के उन्होंने कायम किए. ये बहुत बड़ी बात है. अब मुकाबले के दूसरे सत्र की शुरुआत होने जा रही है. गेंदबाजी के मोर्चे पर यहाँ गेंदबाज साहिल खांबे. साहिल खांबे टीम के होनहार कैप्टन और कैप्टन की जिम्मेदारी बहुत ही खूबसूरत निभाते हैं साहिल खांबे. साहिल खांबे की पहली गेंद यहाँ टप्पा खाने के बाद थोड़ी उछली. बल्लेबाज को हमने बैट के सहारे प्रयास करते देखा लेकिन शॉट खेलने में नाकामयाब हुए.
पहली गेंद पर कोई फायदा नहीं यहाँ पर बल्लेबाज को, और यहाँ पर डॉट बॉल के साथ गेंदबाजी की शुरुआत करते हुए ये दूसरी बॉल, साहिल खांबे की दूसरी बॉल। देखो यहाँ पर बहुत बड़ा अपील भी कर दिया है, इसे कहते हैं क्रिकेट की परिभाषा में लाउड अपील इन दिस ग्राउंड, बट उसका कोई असर अंपायर के ऊपर नहीं पड़ता है। बताया कि यहाँ पर एक रन, अब एक एक रन से तो काम नहीं चलेगा, बड़े शॉट की तरफ आपको जरूर मन बनाना होगा, चौके छक्के लगेंगे तब जीत हासिल होगी आपको। यहां पर बल्लेबाज ने खेला ताबड़तोड़ शॉट, गेंद बाउंड्री के पार, करारा स्ट्रोक, 4 रन। रन संख्या 5 इस चौके के साथ बल्लेबाजों ने भी यहां पर ठान लिया है कि ईंट का जवाब पत्थर से देना चाहिए। तो यहां पर पहले ओवर में साहिल खांबे ने शुरुआत अच्छी की, उसके बाद चौका जड़ दिया, जहां पर मिड विकेट बाउंड्री, वहां पर गेंद बाउंड्री के पार निकल गई, फरार हो गई 4 के लिए। 5 रन अभी तक। गेंदबाज साहिल खांबे टीम के कैप्टन, टीम के पूरी तरह से मार्गदर्शक बने बैठे हैं, क्योंकि जिस तरह से उनका क्रिकेट जर्नी रहा हमने नजदीक से देखा है। साहिल खांबे भूतपूर्व खिलाड़ी, उनके पिताश्री थे, जरूर अभी भी खेलते नहीं है, लेकिन उन्होंने अपने घर में 2 ऐसे लड़के बहुत संघर्षपूर्ण खेल के लिए जाने जाते हैं, साहिल और सूरज। हालांकि दोनों खिलाड़ी एक ही घर से बिलोंग करते हैं। टीम का स्कोर 5 रन। थोड़ी चर्चा और मैदान में हो रही है, अंपायर और खिलाड़ियों के बीच छोटा सा चर्चा सत्र आयोजित हो रहा है। कुछ परेशानी होगी, कुछ परेशानी हो तो यहाँ पर कमेटी को बताइए, उसकी पूर्ति की जाएगी आपके लिए। 12 प्लेयर्स है, किसने गिना है ये? ओ बाप रे! अंपायर 5 रन की पेनल्टी, अंपायर ने 5 रन की पेनल्टी यहां पर दी है। ओहो, ये तो पहली बार हुआ है। काफी चीजें पहली बार इस मैच में हुई है। 74 रनों का रिकॉर्ड, अनबीटेबल पार्टनरशिप, दोनों बल्लेबाज, ओपनिंग बल्लेबाज अंत तक आउट नहीं हुए, ये रिकॉर्ड। अब 12 प्लेयर्स पकड़े गए और उसके बाद 5 रन की पेनल्टी का यहां पर पुकार किया है अंपायर ने, और अंपायर का पुकार सर आंखों पर। क्या बात है, यहां पर बल्लेबाज ने 1 रन पूरा किया है। इस तरह की पेनल्टी भी हमने पिछले 2 दिन से पहली बार देखा है। और जिस तरह से मैच आगे बढ़ रहा है, रन संख्या 11 रन, कुछ भी हो सकता है। ऐसा नहीं बोल सकते कि ये नहीं होगा, वो नहीं होगा, यहां कुछ भी हो सकता है। ये दोस्तों क्रिकेट है। फहद समरन ने गेंदबाजी की थी, यहां पर शॉट खेला, बहुत ही बढ़िया शॉट, 4 रन दीजिए। साहिल ने पहले 5 गेंदों में रन संख्या 15 खर्च की, जहां पर 2 चौके बल्लेबाज ने लगाए हैं। बहुत अच्छा शॉट, लेकिन फील्डिंग काफी बढ़िया।
नवजीवन दिगोड़ी की ओर से फील्डर मौजूद गेंद को शानदार तरीके से रोका और ये शानदार फील्डिंग। टीम का स्कोर 16 रन, पहले ओवर में 16 रन, अच्छी शुरुआत है नांदगांव टीम के तरफ से। 5 रन की जो पेनल्टी यहां पर दी गई है उसको ठीक तरह से हमने हिसाब में जोड़ा है, लगा दिया है। किसके रन कम करने हैं, किसके बढ़ाने हैं, ये तो स्कोर बुक देखकर ही पता चलेगा। और ये सब सेट हो गया है, हमारा ये मामला सेट कर चुके हैं हम लोग, कोई प्रॉब्लम की कोई गुंजाइश नहीं। रन संख्या यहां पर 16, एक ओवर की समाप्ति के बाद। इसके बाद दूसरा ओवर चलेगा। सागर पाटिल और साहिल खांबे ने यहां पर 74 रनों की बड़ी लंबी पार्टनरशिप लगाई और अपनी टीम की तरफ से इस गोंदलपड़ा के मैदान पर रिकॉर्ड कायम किया। वैभव गेंदबाजी के मोर्चे पर आने वाले बहुत ही एक्सपीरियंस गेंदबाज वैभव ये टीम के द्वितीय गोलंदाज गेंदबाज है और अभी भी 18 गेंदे और 58 रनों की दरकार है नांदगांव टीम को यह मैच जीतने के लिए। लेकिन अभी गेंदबाजी के मोर्चे पर आने वाले गेंदबाज वैभव काफी अनुभव के साथ गेंदबाजी करने के लिए तैयार है। फील्डिंग पोजीशन देखिए मैदान पर, डीप स्क्वायर लेग, डीप मिड विकेट, वाइडिश मिड विकेट, लॉन्ग ऑन लॉन्ग ऑफ, डीप कवर, इसके साथ शॉर्ट पॉइंट, थर्ड मैन, ये फील्डिंग का नजारा दिखाई दे रहा है। यहां पर बल्लेबाज ने खेला, खुलकर खेला 6 रन के लिए। थैंक यू डीजे। दोस्तों कोई खराब गेंद हो तो उसका हश्र भी बुरा होता है और बल्लेबाज ने जहां देखा कि गेंद अपने पाले में आ रही है तो उन्होंने उड़ा दिया सीमा रेखा के उस पार 6 रन के लिए। बेहतरीन स्ट्रोक, फैंटास्टिक स्ट्रोक। शॉट के लिए जगह बनाई, ऑफ स्टंप के ऊपर सफल हुए, फिर से गेंद को उड़ाया 6 रन के लिए। थैंक यू डीजे। देखो बल्लेबाज जो फहाद स्ट्राइक एंड पर मौजूद है, उन्होंने लगातार 2 गेंदों के ऊपर 2 छक्के उड़ाए बाउंड्री के बाहर और अपने टीम को यहां जरूर चेतावना देते हुए कि देखो ईंट का जवाब पत्थर से देना आता है और आपकी गेंदबाजी के ऊपर हमें भी स्ट्रोक लगाना आता है। ये भी उन्होंने दिखा दिया। क्या स्ट्रोक लगाए, दोनों के दोनों मास्टर स्ट्रोक लगाए बाउंड्री के पार। रन संख्या में वृद्धि, रन संख्या 28 रन। इस तरह से अगर रनों की बौछार हो तो मुकाबला नांदगांव के खेमे में भी जा सकता है, लेकिन गेंदबाज बहुत होशियार भी है, हालांकि मार खा रहे, ये भी बात भूल नहीं सकते कोई। वैभव फिर एक बार गेंदबाजी के मोर्चे पर, राइट आर्म ओवर द विकेट। यहां मुझे लगता है फंसते नहीं, कोई फील्डर उसके नीचे नहीं होते तो कैच का खतरा भी था, लेकिन फील्डर दूर के क्षेत्र में खड़े थे, इसके कारण यहां कैच होना असंभव था और भाग्यशाली भी साबित हुए। बल्लेबाज फहाद स्ट्राइक रोटेट किया, उसके बाद गेंदबाजी के मोर्चे पर फिर से एक बार वैभव। रन संख्या में 1 रन से वृद्धि, 29 रन। यहां बहुत ही शॉट अच्छा खेला लेकिन फील्डर वहां पर तैयार और यहां पर आउट। थैंक यू डीजे।
डीप स्क्वायर लेग बाउंड्री के ऊपर, बिल्कुल बाउंड्री के ऊपर तैनात थे अक्षय गावंड, उन्होंने इस कैच को लब का और इसी के साथ फहद का विकेट, अर्थात फहद का नहीं, जो समरान का विकेट चला गया। समरान ने शॉट जरूर खेला था, पता था कि ये गेंद लटक जाएगी, मैदान के अंदर अटक जाएगी और कैच में तब्दील होगी, ये जानते थे, लेकिन थोड़ा ताकत कम होने के कारण शॉट छक्के में नहीं बल्कि कैच में तब्दील हो गया। और इसी के साथ यहां पर बल्लेबाज समरन बैक टू द पैविलियन, पहला झटका, उसके बाद मैदान पर फरहान आ चुके हैं। फहद के पार्टनर फरहान सामना करेंगे इस वक्त फरहान, जो कि अभी अभी आकर खड़े हो गए। जिम्मेदारी की बैटिंग करनी पड़ेगी क्योंकि 75 रनों का लक्ष्य का पीछा करना है आपको। यहां ऑफ स्टंप के ऊपर चपल हुए, शॉट खेलने का इरादा बिल्कुल नाकामयाब रहा। गेंदबाज वैभव फिर एक बार अपने लय में आ गए, पहले उन्होंने मार खाया, उसके बाद गेंदबाजी में उन्होंने अपनी तरक्की की, विकेट हासिल किया, उसके बाद ये डॉट बॉल। कभी मार खाना होता है, कभी सक्सेस के पीछे भागना होता है, इसी का नाम तो दोस्तों क्रिकेट है। यहां लोअर फुल टॉस गेंद, रन नहीं भाग रहे हैं, रन भागना उचित नहीं समझते इस तरह से। 29 रन, क्योंकि जानते हैं कि यस, वाशेट टीम आपला कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये येऊ द्या, त्यानंतर बापदेव खंडाळा आपला कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये येऊ द्या, टॉस करायचा आहे। आम्ही अगोदर दुसरी मॅच पुकार केली होती, परंतु ती न होता आपल्याला ही मॅच खेळायची आहे। बापदेव खंडाळा बनाम गावदी वाशेत आणि टॉस साठी कॅप्टन उपस्थित व्हायचा आहे। चला, 12 चेंडू मध्ये अजून 45 रन की आवश्यकता है, 12 गेंदे और 45 रन और चाहिए मैच जीतने के लिए, जो कि बड़े जोखिम के साथ बैटिंग अब करनी पड़ेगी। अब तक के खेल में देखा तो 2 ओवर में रन संख्या 29, कोई खराब नहीं, लेकिन अभी और भी ज्यादा थोड़ा टाइट बल्लेबाजी करनी पड़ेगी, आपको थोड़ा रफ एंड टफ बल्लेबाजी का रुख अपनाना पड़ेगा, तभी जाकर कहा एक जीत आपके नाम होगी। आसान नहीं, लेकिन इसे आसान में तब्दील करना होगा। जो चीज आसान होती नहीं भाइयों, उसे तो कहते हैं चैलेंज। चैलेंजिंग है, यहां पर 75 रन बनाना आसान होता नहीं, लेकिन इसी चैलेंज को अब नांदगांव टीम को एक्सेप्ट करना पड़ेगा। जहां तक सवाल गेंदबाजी का, गेंदबाजी के मोर्चे पर आए हैं नए गेंदबाज। यहां बॉलर, फील्डर, दिगोड़ी, हेलो फील्डर। इसके बाद डॉट बॉल के बाद छक्का, सिक्सर। क्योंकि डीजे रन संख्या 35 जरा पास आ जाए तो चैन आ जाए, लेकिन जहां पर सवाल है मैच का, जीतते नहीं तब तक चैन नहीं, कुछ भी नहीं। रन संख्या 35 और अभी भी मैच जीतना है तो तकरीबन 39 रन, 39 रन और चाहिए। और जहां तक सवाल है बल्लेबाजी का, यहां पर टीम फहद के ऊपर भरोसा रख सकती है, क्योंकि उन्होंने 3 छक्के और 1 चौका इस बल्लेबाजी में मार के दिखाया है।
10 गेंदों में 39 रनों की आवश्यकता है, यानी कि अब हर गेंद के ऊपर बस मारना है, उसके उपरांत तो कोई भी सॉल्यूशन नहीं है आपके पास। हर गेंद के ऊपर मारो, धोबी पछाड़, ये हो सकता है आपको। यहां पर शॉट लग गया, लेकिन तेज शॉट नहीं माना जाएगा। फील्डर मौजूद, थ्रो किया और ये खराब थ्रो, इसके चलते रन संख्या में 2 रन की वृद्धि और इसी 2 रन के साथ टीम का स्कोर 37 रन, और भी 37 चाहिए। बड़ा महंगा टारगेट है और महंगे टारगेट का सामना करते हुए नांदगांव टीम अभी भी खेल रही है और उनके तेवर तो ऐसे नजर आ रहे कि मुकाबला अभी खत्म नहीं हुआ और हम अभी हारे भी नहीं है। इस तरह से मुकाबला खेल रही है नांदगांव टीम मैदान के ऊपर, और इस तरह से तेवर होना चाहिए, इस तरह से उनका एटीट्यूड होना चाहिए। यहां पर जगह बनाए, शॉट खेला, फील्डर मौजूद, गेंद बाहर, 4 रन। थैंक यू डीजे। मैंने देखा, तुमने देखा, सबने देखा दोस्तों, हम सबने देखा कि 4 रन के लिए बाउंड्री पार हो गई। 4 रन के साथ टीम का स्कोर तेज गति से बढ़ता हुआ 41 रन। अब यहां पर मामला किस तरह से बचा है हम आपको बताना चाहेंगे। 8 गेंदे और 33 रनों की दरकार। इस तरह से बल्ले में दम है, शॉट लगे तो मुकाबला जीतना संभव हो सकता है, लेकिन दिगोड़ी की गेंदबाजी काफी नपी तुलिया और ये बड़ा शॉट जाएगी बाहर, 6 रन के लिए। धन्यवाद। बापदेव खंडार टीम ने टॉस जीता है। निर्णय करना चाहिए, तुरंत मुकाबला खत्म होते मैदान में आपको जाना है। बुलंद हौसले और उसके साथ बैटिंग। क्या यहां पर शॉट लगा है, जाएगी गेंद बाहर, 4 रन के लिए। फहद और फरहान दोनों भाई है और दोनों भाइयों ने यहां पर जरूर शॉट बहुत अच्छे खेले। उसमें सबसे बेहतरीन शॉट फहद ने खेले, जहां पर मैं बताना चाहूंगा 1 2 3 बाउंड्रीज, और छक्कों की बात करें तो 1 2 3 4 छक्के और 3 बाउंड्री लगाई है फहद ने, और ये स्कोर है 51 रन। 6 गेंदों का सामना बाकी है और 6 गेंदों में रन बनाने हैं 23 रन। 6 गेंदों में 23 रन की आवश्यकता होगी, और जिस तरह से बैटिंग जारी है मुझे लगता है दिगोड़ी के ऊपर भी खासा दबाव यहां पर प्रेशर दिया है, इसमें कोई संदेह की बात नहीं, कोई शक की गुंजाइश नहीं। 6 गेंदे और चाहिए 23 रन्स। फहद ने 12 गेंदों में 15 गेंदों में 41 रनों का एक शानदार बल्लेबाजी का चुनाव दिया है और बेहतरीन बल्लेबाजी। 15 गेंदों का सामना किया, 41 रन, 4 छक्के 3 चौके लगाए और अपने टीम के लिए बहुत ही कारगर साबित हुए। क्या बल्लेबाजी है, बहुत ही जबरदस्त बल्लेबाजी, फैंटास्टिक बल्लेबाजी। क्या बात है, यहां शॉट लग रहा है लेकिन कैच भी पकड़ लिया होगा, पकड़ लिया कैच। डीजे
धन्यवाद डीजे। रिहान पल्लवकर इन्होंने इनाम लगाया है, अगर 4 छक्के लगाते हैं तो यहाँ पर रिहान पल्लवकर के तरफ से आपको इनाम है 2000 रुपया नकद नकद दिया जाएगा, धनराशि। क्या बात है, पैसा उड़ता है, पकड़ने वाला चाहिए। हवा में नोटें उड़ रही है और यहां पर भाई साहब ने एटीएम खोल के रखा है, उड़ाओ पैसे, पकड़ो आप। क्या बात है, विकेट का खात्मा होने के बाद नए बल्लेबाज मैदान पर जा चुके हैं, अरफात। क्या बात है, कैच, ओहो। डीजे, लक्ष्य ही बड़ा था और बड़े लक्ष्य का पीछा करते करते बल्लेबाजों ने भी दमखम दिखाया, लेकिन अंत तक मुकाबले के ऊपर अपनी छाप छोड़ते हुए दिगुड़ी के गेंदबाज अक्षय गावंड लगातार 2 गेंदों के ऊपर 2 विकेट बोर्ड के ऊपर चटका दिए और मुकाबले में थोड़ा बहुत ही बेहतरीन तरीके से गेंदबाजी का प्रदर्शन दिगुड़ी के द्वारा। बहुत सारे उनके पास गेंदबाज, बहुत सारे बल्लेबाज, इन सबको मिला के प्लेइंग 11 दिगुड़ी की आज मैदान के ऊपर अपना जलवा दिखाती हुई बल्लेबाजों ने खूब कोशिश की, जिसमें फहाद ने सबसे अधिक रन बनाए, लेकिन अंत तक टिक नहीं पाए और मुकाबला जीताने में नाकामयाब हुए। बाएं हाथ के बल्लेबाज शॉट खेला, गेंद अंदर और फील्डर के हाथों से फिसल गई रेत की तरह, और मुझे लगता है यहां पर बल्लेबाज आउट हो गए। थैंक यू डीजे। थैंक यू डीजे। डीजे वाला बाबू तो बहुत ही बजावे है भाई, तोहरा धंधा तू ही जाने। 3 गेंदें बाकी है और 3 गेंदों में अभी भी 23 रनों की आवश्यकता है। पहले लगा कि गेंदों का तूफान सामना किया और पीछा बहुत अच्छी तरीके से हो रहा है, लेकिन जैसे अक्षय गावंड की ये ओवर बहुत ही महंगी साबित हुई उन बल्लेबाजों को, और गेंद बाहर, थोड़ा संभल के। दो गेंदों में 17 रनों की आवश्यकता है, 16 रनों की आवश्यकता। यहां पर मुझे लगता है गेंद बाउंड्री के पार जाने वाली है। 4 रन, 4 रन। थैंक यू डीजे। 1 गेंद और 12 रनों की आवश्यकता। मैं उन बल्लेबाजों को सलाम करता हूं क्रिकेट अलीबाग की तरफ से, जिस तरह से उन्होंने रनों का पीछा किया और अंत तक यहां पर अपनी पारी को सजाया, लेकिन जीतना उनके लिए नामुमकिन। हार्दिक बधाई नवजीवन दिगोड़ी एंड हार्ड लक टू नांदगांव। थैंक यू।